नमस्कार मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. सगळ्याला गुड मॉर्निंग. आणि सगळ्याचं चहा पाणी नाश्ता पाणी झाला असेल तर आमचं नाही झालं अजून. तर देवाला आलो आहे नवरा नवरीबरोबर. लग्न झाली त्या दिवशी 6 तारखेला. आणि आता देवाला आलो आहे. आता सध्या आम्ही पंढरपूरच्या जवळ काशेगाव आहे तिथं आलो आहे. तर कलोळात हातपाय बितपाय धुलं आणि कलोळात हातपाय धुवून आता असंच परत बाळाचा खंडोबा, तुळजापूर, येरमाळा अशा ठिकाणी जायचे. तर इथं आईसाहेबाचं कलोळ तीर्थ आहे, तुम्हाला दाखवतो. आमच्या गाडीचा ड्रायव्हर आहेत, म्हणजे मालकच आहेत. हा, ड्रायव्हर म्हणतोय पण मालकच आहेत. तर पिंगो दादा हातपाय धुवून घे. कलोळ आहे आणि डिसेंबरमध्ये मोठी अशी यात्रा भरते आईसाहेबाची. गेल्या वेळेस मी आलतो, पाणी लय खाली होतं, आता जरा वर आले पाणी. पावसानं वाढलं पिडलं का सोडलं काय मी. इथं आईसाहेबाचं कलोळ आहे. तर आम्ही आता दर्शनासाठी जाणार आहे. तर चला जाऊ. इकडं आईसाहेबाचं मंदिर आहे. हे आहेत नवरदेव नवरी. तर हे मंदिराची रांगाचा हे आहे आणि आईसाहेबाचं हे कळस आहे. काशेगावच्या यल्लम्मा देवी, श्री यल्लम्मा देवी मंदिर. तर आपण आता मंदिरात जायचंय. इथं वटी घेऊ आपण देवीपाशी. चालले आता. आईलहार माणिक उध गाय उध उध. आईसाहेबाचं मंदिर. आई रेणुका माता यल्लम्मा देवी दर्शन घेऊ शकता तुम्ही. आईसाहेबाचं दर्शन घ्या. पुरत तर घ्यायचं, पटापटा भरायचं. ती घ्या, परत द्यावं लागेल तिकडं. आमचं दर्शन झालंय. तिकडं चला, या इकडं. तिथल्या पराठ्यात टाका पेटली. पडा पाया दोघं जण जोडीनं. चालेल, आमचे प्रदक्षिणा मारून आम्ही आता इथून रवानगी होणार आहे. तर मातंगीला जायचे अजून. आई साहेब आहेत इथं पण बघा 5 पारड्या. पडा पाया दोघं जण झाले दर्शन आता. आणि आम्ही आता इथून बाळ्याच्या खंडोबाला रवानगी होणार आहे. तर चला मग पुढच्या तीर्थाच्या ठिकाणी जाऊ. अजून काशेगाव यल्लम्माचं दर्शन करून आता आलोय बाळ्यामध्ये खंडोबाचं दर्शन करायला. तर चला आता पुढे गेलं चल की. तर आता बाळ्याचं दर्शन करून परत. तर चला मग दाखवूया तिथं. पुन्हा देवाचं दाखवत कुठं नाही दाखवत, कारण कॅमेरा फोटो काढण्यात सक्त मना आहे असं असतं. तर गाडीत मला तरी गाडी सहन होत नाही, पण तसंच यावं लागतं, काय करायचं. आता बाळ्याचं दर्शन करून मग तुळजापूरला निघायचं परत. काय आलं चल पुढं म्हणलं तर त्याला गाडी लावायची. त्याला
बाकी कोण गाडी लावू शकत नाही, त्याला लावायचं गाडी. आता ही मागते पैसे आणला नवरा नवरी बघितली मागते ती पाळायला चालले आता मंदिराकडे मी तरी दुकान आहे ती भाजीची काही थांबू वाजते ती आवडत नाही का आवडतं पण एवढं तेलाचं वासन मारत कुणाचं तिथं घेऊ ना पुढं आपल्याला देव घ्यायचंय घोड्यावरचा 100 किलो 100 किलो आता खंडोबाच्या मंदिरात चाललंय श्री क्षेत्र खंडोबा मंदिर बाळा शिवा म्हणला हरीचा येळकोट घे नवरदेव नवरीला घ्या उचलून इथं इथं चढायचं पाया पडा दोघं पण तिथनं इकडं आत ठेवू पाया पडा दोघं बी टोपी असेल तर घाल घे ना उचलून 5 पायऱ्यात चढ बघ हे एवढ्याला नाही चाललं म्हणजे त्याला हे बघा नवरदेव चढल्यात नवरीला घेऊन तुला सुद्धा असंच करावं लागणार आहे पिंगू ही काय पद्धत आहे आपल्या देवाच्या दारात शिवा म्हणला हारीचा येळकोट घे आम्ही आलोय मंदिरात ही मंदिरातला परिसर बघ गर्दी कशी आहे लग्न सरायच्या नवरा नवरीला जास्तच होतं हे बघा मंदिरातला परिसर आहे बाहेरचा आम्ही आता मंदिरात आलोय जरा गर्दी पण आहे मंदिरात चल आपल्याला दर्शनाला उभा राहावं लागेल तिथं अरे टिटी काय का काय पाहिजे का तुला कशाला चल तुला जेवाय देतो तिकडं चल हा मंदिरात चाललोय मी बघा आता आम्ही मंदिरात चाललोय मंदिरात काही मोबाईल वापरू देत नाही ती तरी पण तुम्ही देवाचं दर्शन घेऊ शकता लांबूनच झाले आता आत काही फोटो काढून दिले नाहीत तुम्ही इथूनच दर्शन घेऊ शकता थोडंसं बघाय कोटंबा भरायला चालू आहे कोटंब्यात तांदूळ टाकतात ती दोनदा टाका थोडं टाका पण दोनदा टाका दर्शन झालं तर बाळायचं जातं इथून तुळजापूरला निघायचं आणि काहीतरी त्याच्या आधी म्हणजे नाश्ता बिष्टा करू तर ऊन झाले मोबाईल पण गरम आहे व्हायला लागले जरा एवढ्या उन्हात सकाळच्याच उन्हात मोबाईल गरम व्हायला लागले तर चला मग अजून बघूया पुढचं जगदंबीचं दर्शन पुढे घेऊया आता मंदिरात काही मोबाईल वापरू देत नाही ती तर चला असू द्या बघूया पुढच्या वेळेस अजून 12 वाजले ते आता नाश्ता करायचा आलाय तर नाश्त्याला इडली सांबार आम्ही घरूनच आणले चटणी चण्याची उसळ पिंगू काय व्हायचे तुला खूप चटणी प्रिया शेवचिवडा पण आहे शेवचिवडा ती सुक्का राहू दे गाडीत खायली
चिंचच आहे का ते किड आहे राहू दे त्याच्यात एका साईडला हा तसं घे म्हणजे सांगणार मला पण दे गे. या म्हणून नाश्ता करायला कितीचा नाश्ता आहे सकाळचा सकाळचा नाश्ता 12 वाजले जेवण आहे जेवण जेवण बाबा नाही मामी बोलले जेवण नाही कोणी घेते केवढं शेती बरोबर तेवढं काय आम्ही नाश्ता करायला बसलोय सकाळचा आम्ही नाश्ता करायला लागलो या बाळाच्या खंडोबामध्ये आता इथून तुळजापूर येरमाळा करायचंय आणि उशीर झाला नाश्ता करायला करू अगं दोन घे की, 2 चमचे घे ना. जाऊन चाललेलं आम्ही सगळं चक्कर आले तर तुझे आई वडील विचारते नाही मला आमच्या पुढील 2 चमचे घ्या साहेबांनी पटपट पटपट हे. हे बघ, 2 चमच्याने बरोबर आहे. हे बघ, असं. तुळजापूरचा रस्ता चढायला लागले आता डोंगर हा डोंगर आहे तुळजापूरचा हा डोंगर आहे पिंग्याच मुंडक हा डोंगर बघा जय सद्गुरू जय सद्गुरू. जय सद्गुरू आलेले आहेत आपली फॅमिली सगळे स्वामी भक्त आहेत तर आपण वर गेल्यावर अजून स्वामी भक्त बी आहेत आणि सद्गुरू स्वामीवाली बी आहेत लय. तर आपण हा डोंगर चढायला लागलोय किती नाकाला हवा लागते रेसीची इथं मध्ये तिथे दादा पिंगूच्या आवडतं दैवत छत्रपती अरे शिवाजी किती भारी बनवले बघ. हे पिंगू तुला असला त्या दिवशी आपण घेऊ म्हणतो ते छत्रपती महाराज भाई आपण जे घेतलंय ना आपण जे महाराजांचे स्टे घेतले ना शहाजनावरचा त्याला घे म्हणलं होतं तुळजापूरचं आहे ना रे महाराजांचा. संभाजीनगर तर बघा नाही रे, आम्ही तुळजापुरात प्रवेश रे. केलेला आहे इथून आणि हा शिवाजी महाराजांचे पुढे जायचं इकडे स्मारक हे बघा पुढे जायचं. तुळजापूर मध्ये येता आणि लय ऊन लागायला लागले आता सावलीला आलोय सगळे आईस्क्रीम घेतलंय खायला बघा हे आईस्क्रीम खायला आहे आमच्या फॅमिलीला बोलव दिला का तुळजापुरात आम्ही प्रवेश केलाय आता मंदिराकडे चाललोय लय गरम होते मी आता घेतलंय पांघरायला आता जरा थोडं नेट खाली आले म्हणून थोडं बरं वाटायला लागले पाय पण पोळलं बेगर चपलीचा काय बघा तुळजापूर मंदिर मंदिरात प्रवेश केलाय आणि ही कलोळ तीर्थ आहे कलोळ तीर्थला पण गर्दी लागली जाताना इथूनच जायचं ना परत नाही तिकडनं जावं लागतं तिकडनं नाही येऊन दे नको काढून टाकून देतो राहू दे काय होत नाही चल लाईनीला लागायचं तर का मी मंदिरात आलोय कलोळ आहे तिकडं गायमुख आहे आणि भरपूर अशी गर्दी आहे तुळजापुरात कधी पण आलं तर दर्शनच होत नाही भरपूर गर्दी आहे आणि लग्न सराई नवरा नवरीची भरपूर गर्दी आहे हे बघा मंदिरात चाललोय आम्ही पहिलं गणपतीचं दर्शन घ्या गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मंदिरात प्रवेश केला आम्ही हे बघा प्रदक्षिणा घालायची निघायची हे कोणा प्रदक्षिणा घालायची निघायची हे बघा भरपूर अशी गर्दी आहे मंदिरात हे आई साहेबाचं शिखर आई साहेबाची गादी दिसते इथून मंदिराच्या बाहेर आहे आणि इथून आई साहेबाची गादी आहे गादीचं दर्शन घेऊ शकता इकडं जगदंबेची मूर्ती आहे इकडं लक्ष्मी नरसिंह आमचं ग्रामदैवत पिंपळवटाचं इकडं मल्हारी मारथंड
ही पाठीमागची बाजू आहे आणि दगड तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होते त्या तिकडं दत्त मंदिर मेन मंदिर आयरा जाऊ दे सदानंदी जाऊ दे बोल म्हणी माता तुझे इकडं आई साहेबाचं जागरण हे करते ती आम्ही आता येरमाळ्याला चाललोय एवढी गर्दी आहे येरमाळ्यात एवढी भरपूर गर्दी आहे अरे इकडे उभं राहून ठिकाणचं मंदिर यायला पाहिजे नाही आम्ही आता आलो हे येरमाळ्यात आईसाहेबाचं दर्शन घेण्यासाठी आता येरमाळ्यात पोहोच झालोय एसीची गाडी मला नाही सहन होत आणि एवढी गर्दी आहे ना यात जशी काही चैत्र पौर्णिमेला गर्दी असते अशी गर्दी झाली एवढी गर्दी आहे भरपूरच गर्दी आहे नसती गर्दी पण आता सुट्ट्या आहे त्या लोकांच्या त्याच्यामुळं तेच गर्दी असं वाटतं की चैत्री पौर्णिमेची यात्राच भरली आहे आईसाहेबाचं मंदिर इकडं एवढी गर्दी आहे यात्रेला यात्रा भरल्यासारखी भरली आहे आईसाहेबाचं मंदिर तर वरती जायचंय तिकडं पायऱ्या चढून भरपूर गर्दी झाली हा असं वाटतं की चैत्रीची यात्राच भरली आहे एवढी गर्दी इथून बंद झाले बघा केवढी गर्दी झाली आहे इकडं ₹80 ₹80 या 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 माऊली या बघा या तात्या अहो नाद थोडा अहो जेसीबी नाद थोडा नाद फुल झालंय मेमरी नाद भरपूर गर्दी जत्रा भरल्यासारखी झाली दिसते भरपूरच गर्दी झाली आम्ही आता मंदिराच्या जवळ पोहोचलोय पायऱ्या चढून सगळ्या दमून गेला पिंगू पायऱ्या चढून नाही ना काय दमला मी एवढ्या पायऱ्या गुडघ्यावर चढलो होतो सगळ्या मंदिराच्या आवारामध्ये इतरत्र कोठेही फोडू नका. आपण आणलेला नारळ मंदिराच्या आवारामध्ये महादेवाचं मंदिर आहे इथं आपले व लहान मुलांना
स्टेप वरती ती. आपले दागदागिने व लहान मुलांना दर्शन झाले आमचं आता. दर्शन झालंय आता आणि आम्ही आता घराकडे निघणार आहे. एवढी गर्दी आहे येरमाळ्यात. कुणी कुणी दर्शन घेतलं, कुठून कुठून घेतलं नक्की सांगा आम्हाला. एवढी भरपूरच गर्दी झाली. चैत्र यात्रा भरल्यासारखं झालं. लय गर्दी झाली. अरे पिंकू कुठे गेला? कशी झाली दर्शन यात्रा? कसं वाटलं? मस्त वाटलं. सगळ्या देवांना बघून प्रसन्न वाटलं. हे पिंकू दादा, अरे कशी वाटली आपली आईसाहेबाची ट्रिप? खूप भारी, एक नंबर. ह्याच्या पुढं म्हणजे अशी आजपर्यंत झाली नाही. सगळे लवकर आम्हाला तर वाटतं 10 वाजतील 11 वाजतील रात्रीच्या, पण काकांमुळे तिकडे ते VIP एंट्रीज भेटली आतमध्ये. आणि गर्दीमुळे जरा काकांना थोडं सबस्क्राईब, फॉलो, शेअर, कमेंट सगळं करा. 1 लाख होऊ देत काकाचे लवकरच. थँक्यू, धन्यवाद. नक्की होणार, सद्गुरू कृपेने नक्की होणार, सद्गुरू कृपेने नक्की होणार. थँक्यू, धन्यवाद. येस. मित्रांनो, आम्ही आता चाललोय घराकडं. सगळं यल्लामाचं दर्शन, बाळ्याच्या खंडोबाचं, तुळजापूरचं, येरमाळ्याचं दर्शन झालं आणि एवढी गर्दी झाली. आणि आजचं दर्शन कुणी कुणी घेतलं, कुठून कुठून बघितलं, सगळ्यांनी नक्की सांगा कमेंट करून. आणि आज नवरांमध्ये गुळं आलो मी पण, ते म्हणले गाडीत चाला. मांडलेली ती मावशी आणि त्यांच्या नाताची लग्न होती. मांडलेल्या त्याच्या भावाची पोराची लग्न होती. तर आपल्याला एवढं त्यांनी प्रेमानं आग्रहाने सांगितलं. तर कुठून कुठून बघितलं, नक्की कसं वाटलं दर्शनाचं नक्की कमेंट करून सांगा. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद, बाय. कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा.